राज्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार पाहावयास मिळत असून अनेक नद्यांना महापूर येऊन अनेक ठिकाणी शेतीसह घरदाराचे मोठे नुकसान झाले आहे। कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोपरगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात शेती व नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे। सदर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरातील खडकीत असलेल्या चराला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने खडकीला पुराचा फटका बसला असून घरामध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे। लोकांच्या अन्नधान्याची नासाडी झालेली आहे। सदर पाण्यामुळे खडकीतील मीनाबाई जाधव यांच्या पत्र्याचे घर पडले होते व यात त्यांचे पूर्ण कुटुंब दबले होते। स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले आहे। सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही। खडकीतील नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नागरिकांनी ये जा करण्यासाठी दोरीचा आधार घेतला असल्याचे चित्र आहे। गिरमे सिटी या ठिकाणी नाल्यावर आलेल्या लहान पुलावर एकच नळी असल्याने पाण्याचा थोप बसून अर्धी खडकी पाण्यात गेले असल्याचे चित्र आहे। सदर बाब लक्षात आल्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधत जेसीबीच्या साहाय्याने सदर पुलाखाली काही भाग तोडून व शेजारी नाला खोदून पाण्याचा निचरा करण्यास सांगितले होते। नगरपालिका प्रशासनाच्या वतीने जेसीबीच्या साहाय्याने नाला खोदून पाण्याचा निचरा केला जात आहे। खडकी नाल्याची सफाई न करण्यात आल्याने पाणी मोठ्या प्रमाणात नाल्याबाहेर पडून नागरिकांच्या घरात जात असल्याचे चित्र आहे। प्रशासनाने घराचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।
मावशी काय नाव तुमचं? काय परिस्थिती होती रात्रीची या ठिकाणी? आमची ना रात्री आम्ही झोपेत होतो, घरात करंट उतरला, पाणी शिरलं. काय नाव तुमचं? मीनाबाई भाऊसाहेब जाधव. हे घर तुमचं पाठीमागे हा जे पडलंय ते? हा आमचं जे पडलेलं घर. हा, काय कोण कोण होतं काय आम्ही तिघ मायले ग होतो, तिघ पण पाण्यामध्ये सापडव, लाईटला लटकायला आलो होतो मुलगा माझा. करंट उतरला होता? हा करंट उतरला होता पाण्यामध्ये. यो झोपलेला होता का? हा झोपलेला होता, तर मी त्याला ओढून बाहेर असं वरड किती मग. वाजताची घटना आहे? काय आता आता 6 6 वाजता वाजता. बाहेर आलो, यांना म्हणत होतो बाहेर निघा, पण ते पडलं ना भोखंडी उरून करंट उतरला पाठीमध्ये डायरेक्ट पूर्ण खाली, म्हणजे डायरेक्ट झोपून नाही का खाली असं जमीन लेवल टेकलो होतो. तुमची काय मागणी आता? आता काय मागणी आम्हाला? राहायला आम्हाला बसायला जागा नाही, याचं काय करायचं आम्ही? आम्ही लोकांची उली उली चहा प्यालो ना अजून पाण्यातच आहे इड. काय भरपाई नाही पाहिजे तुम्हाला? मग भरपाई की पाहिजे, नाही तर मग आम्ही आता काय पाण्यात राहायचं का? कोणी पाणी करायला आतलं का आतापर्यंत इथं? अजून कोणी झाला नाही पाहायला, मेले का जगले.